नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचं सेशन खूप महत्त्वाचं असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे की सिरियसली प्रिपरेशन करत आहेत येणाऱ्या MBA सीईटी एक्झामिनेशनसाठी. कारण प्रिपरेशनची सुरुवात करायची असते ती म्हणजे प्रिव्हियस इयर एक्झाम क्वेश्चन सोबत. म्हणून यासाठी आजच्या सेशनमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग हा जो सगळ्यात महत्त्वाचा युनिट आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. त्या युनिटमधील नंबर अँड लेटर सीरीज हा जो चॅप्टर आहे त्यावरील प्रिव्हियस इयर एक्झाम क्वेश्चन्स बघणार आहोत, तेही डिटेल सोल्युशन सोबत. याचा हा सेकंड पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपण घेतलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तो सेशन सुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. तुम्हाला जर पर्सेंटाईल वाढवायचे असतील तर हा सर्वोत्तम उपाय असणार आहे लॉजिकल रिझनिंगची प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणे. ठीक आहे. त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत बघा, तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील आणि जास्तीत जास्त शेअर करा. लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आम्ही MBA CET 2026 कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाईल. यामध्ये लाईव्ह सेशन्स असणार आहेत. या लाईव्ह सेशन्समध्ये तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाईल. जे की तुमचे डाउट्स असतील, कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, याचं सोल्युशन तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे. टॉपिक वाईज MCQs तुम्हाला मिळतील. फुल सिलेबस नोट्स आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. या मॉक टेस्टची तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, तितका तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि तुमचा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होईल. मग तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाताना पूर्णपणे कॉन्फिडेंटली जाल आणि जास्तीत जास्त पर्सेंटाईल तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये मिळते. MCQ सिरीजचे PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, ज्याची प्रॅक्टिस तुम्ही जास्त करू शकता. याची नवीन बॅच आपली सुरू होत आहे येत्या मंडे पासून. म्हणजेच 27 ऑक्टोबर पासून आपली बॅच सुरू होत आहे. या बॅचला जॉईन करायचं आहे तुम्हाला, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज कॉल करा आणि जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोअरवरती. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. अजिबात उशीर करू नका, प्रिपरेशनला आजच सुरुवात करा. मागील सेशनमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न दिला होता, त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगितलं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 36. ते कसं बघा, कारण या ठिकाणी तुम्ही बघाल 11 आणि 12 यामध्ये +1 आहे, राईट? 12 आणि 15 यामध्ये +3 आहे. 15 आणि 20 यामध्ये +5 आहे, है ना? 20 आणि 27 यामध्ये +7 आहे. 1, 3, 5, 7. बरोबर आहे ना? अशा प्रकारे मग याच्या पुढचं किती असायला पाहिजे? +9 असायला पाहिजे. मग 27 + 9 किती होतं? तर 36 होता. ठीक आहे. अशा प्रकारे याचा पॅटर्न होता. सो ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी हे दिलेलं आहे त्यांचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. ऑप्शन बी त्यांचं करेक्ट आहे. पुढील प्रश्न बघा, 3, 8, 15, 24, 34, 48 आणि 63 दिलेला आहे. क्वेश्चन मार्क नसल्यामुळे हा कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे? तर हा दोषी संख्या आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला चुकीचा अंक जो आहे तो शोधायचा आहे. मिसिंग अंक नाही, इथे आपल्याला चुकीचा अंक शोधायचा आहे. पॅटर्न नुसार जर बघायला गेलं तर इथे वर्ग जे आहेत, है ना, 2चा वर्ग किती होतो? 4. -1 केलं तर 3 येतं. त्याचप्रमाणे 3चा वर्ग 9, -1 केलं तर 8 येतं. है ना, आकडे बघत जा एक एक बरोबर आहेत का? 4चा वर्ग 16, -1 केलं तर 15 येतं. करेक्ट आहे. त्यानंतर 5चा वर्ग 25, -1 केलं तर 24 येतं. आकडे बरोबर आहेत, है ना? पुढे 6चा वर्ग 36, -1 केलं तर 35 होतं. बरोबर आहे. इथे काय आहे? 34 आहे. पुढे बघा, 7चा वर्ग 49, -1 केलं तर 48 येतं. 48 आहे का? आहे. बरोबर आहे. है ना? 8चा वर्ग 64, -1 केलं तर 63 यायला पाहिजे. 63 आहे का? आहे. बरोबर. मग 34 या ठिकाणी अंक चुकलेला आहे. तिथे 34च्या जागी 35 असायला पाहिजे होतं. राईट? त्यामुळे आन्सर आपलं कुठलं येणार आहे? राईट आन्सर ऑप्शन ए 34 हा आकडा दोषी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, थोडासा युनिक आणि खूप इंटरेस्टिंग आहे. अल्फाबेट सिरीजचा आहे. ठीक आहे. लेटर सिरीजचा आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल हा पॅटर्न कसा असतो मी तुम्हाला अगोदर समजवतो. समजा ABCD असा पॅटर्न आहे. तोच कंटिन्यू होतो ABCD. ABCD. ठीक आहे. आपल्याला प्रश्न कसा दिला जातो? डॅश BCD, है ना? नंतर A
बी डॅश डी है ना, डॅश डॅश सी आणि डॅश. समजलं? आता आपल्याला पॅटर्न माहिती आहे. मग बी च्या अगोदर ए येणार आहे, डी च्या अगोदर सी येणार आहे, बी च्या नंतर सी येणार आहे. हा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. मग या पॅटर्न नुसारच आपल्याला अल्फाबेट्स दिले जातात आणि त्यातल्या गाळलेल्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पॅटर्न समजून गाळलेले अल्फाबेट्स भरायचे असतात. ठीक आहे. आता इथे बघा काय दिलेलं आहे, एम डॅश एन एम डॅश एन डॅश ए एन डॅश ए डॅश एम ए डॅश असं आपल्याला दिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या है ना, आता इथे एम डॅश एन एम आहे, बरोबर आहे, बरोबर आहे ना, आणि पुढे डॅश एन डॅश ए एन आहे. म्हणजे ए आणि एन जोडीने यायला पाहिजेत. एनच्या अगोदर ए आलं पाहिजे, एच्या नंतर एन यायला पाहिजे. हे आपल्याला इथपर्यंत समजलेलं आहे. करेक्ट. मग एच्या नंतर एन यायला पाहिजे, एच्या नंतर इथे एन यायला पाहिजे, राईट. आणि एनच्या अगोदर ए यायला पाहिजे, एनच्या अगोदर ए यायला पाहिजे, एनच्या अगोदर ए यायला पाहिजे. बघता इथे 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 लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. हे एक झालं. ए च्या अगोदर काय आलं पाहिजे, ए च्या अगोदर इथे एम आहे, बरोबर आहे. मग ए च्या अगोदर इथे एम यायला पाहिजे, ए च्या अगोदर एम यायला पाहिजे, राईट. मग ए ए एम एम एन आणि ए च्या नंतर एन यायला पाहिजे. हा एन आहे का ऑप्शन मध्ये? बघा, डबल ए डबल एम डबल एन आहे ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए इथे राईट आन्सर येणार आहे. अशा पॅटर्न नुसार हे अल्फाबेटचे पॅटर्न असतात आणि यामध्ये थोडेसे गाळलेले अल्फाबेट्स असतात. ते आपल्याला शोधायचे. कधी शोधता येतं? जेव्हा आपल्याला अल्फाबेटचा पॅटर्न व्यवस्थित समजतो. समजलं? पुढचा प्रश्न बघा, त्याच पॅटर्न नुसार आपल्याला दिलेला आहे. मागचा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हा सुद्धा समजेलच. ठीक आहे. बी ए डॅश बी डॅश ए ए बी डॅश ए डॅश बी. ठीक आहे. आता ए ए बी असं तर कंपल्सरी आहे, आपल्याला दिसलं. ठीक आहे. त्यानंतर ए च्या नंतर बी आलेला आहे, ए च्या नंतर बी आलेला आहे, राईट. मग डबल ए एक असणार आहे आणि दुसरा जो ए आहे त्याच्यानंतर बी असायला पाहिजे. मग इथे डबल ए असल्यामुळे इथे सुद्धा एच असायला पाहिजे. मग इथे पॅटर्न कसं झालं, बी ए ए बी असा पॅटर्न झालाय. मग त्याच पॅटर्न नुसार आपल्याला पुढे करायचं. बी ए ए बी एक पॅटर्न झाला, परत बी ए ए बी दुसरा झाला, बी ए ए बी तिसरा झाला, राईट. मग इथे ऑप्शन्स असे यायला पाहिजेत, म्हणजे आन्सर असं यायला पाहिजे, बट इथे ऑप्शन मध्ये आपल्याला कुठेही दिसत नाहीये, बरोबर आहे. मग अशा प्रकारचे पण काही प्रश्न असतात, राईट. त्याला रद्द केलं जातं किंवा त्यामध्ये तुम्हाला मार्क्स ही मिळू शकतात, राईट. सो बी ए बी बी ए असा करेक्ट पॅटर्न यामध्ये असायला पाहिजे, बट ऑप्शन मध्ये तो नसल्यामुळे है ना, इथे थोडंसं प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला त्याचे मार्क्स सुद्धा मिळू शकतात. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. आता बघा काय केलेलं आहे, इथे एक जो आहे म्हणजे वन जो आहे तुमचा, है ना, त्याच्यामध्ये झिरो आहे का? नाही. म्हणजे वन आणि वन असा आहे. पुढच्या पॅटर्न मध्ये इथे कसा पाहिजे, वन जो आहे तो एकदाच आला पाहिजे, झिरो सुद्धा एकदा आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 10. त्याच्या पुढच्या मध्ये वन जो आहे तो दोन वेळा आला पाहिजे, झिरो त्याच्यामध्ये आला पाहिजे, म्हणजे 1 0 1. ठीक आहे. आणि त्याच्या पुढच्या वेळेस वन जो आहे तो एकदाच आला पाहिजे. इथे दोनदा, इथे एकदा, इथे दोनदा, पुढे एकदा. ठीक आहे. मग एकदा म्हटलं तर 0 0 है ना, आणि त्याच्या पुढे दोनदा आला पाहिजे, मग 1 0 0 1. समजलं? आलं का लक्षात? एक जो आहे वन जो आहे तो टू टाइम आलेला आहे, त्याच्या आधी वन टाइम आलाय, त्याच्या आधी टू टाइम, त्याच्या आधी वन टाइम, है ना, त्याच्या आधी टू टाइम. आलं का लक्षात? हे 101 नाही बरं का, हा 10 आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा, मग इथे काय पाहिजे, 1 0 1 पाहिजे. मग इथे वन टाइम आलेला आहे, तुमचा वन जो आहे तो वन टाइम आलेला आहे, इथे टू टाइम आलेला आहे, इथे वन टाइम आलेला आहे, इथे टू टाइम आलेला आहे. आता झिरोचा पॅटर्न कसा आहे बघा, झिरो इथे झिरो टाइम आहे, इथे वन टाइम आहे. ठीक आहे. इथेही वन टाइम आहे, इथे टू टाइम, इथे टू टाइम, इथे थ्री टाइम, इथे थ्री टाइम. आलं लक्षात? या पॅटर्न नुसार. सोपा आहे प्रश्न. या पॅटर्न नुसार जर बघितलं तर इथे वन टाइम झिरो पाहिजे आणि जो वन आहे तुमचा तो टू टाइम पाहिजे, म्हणजे वन आणि झिरो वन टाइम आणि वन टू टाइम, म्हणजे 101 असायला पाहिजे. मग 101 आहे का? आहे. ऑप्शन सी मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा बघा, अल्फाबेटिकल आहे, त्यासाठी हा आपल्याला कंपल्सरी असतो. ठीक आहे. झेड वाय एक्स आहे. ठीक आहे. झेड वाय आणि एक्स, 26 25 24. ठीक आहे.
त्यानंतर UTS आहे, ठीक आहे, UTS आहे, बरोबर आहे, UTS आहे. त्यानंतर PON आहे, म्हणजे इथे PON आहे, राईट. आणि K क्वेश्चन मार्क असणार आहे. मग इथे IH येईल की HI येईल की HJ येईल की JI येईल. आता या ठिकाणी बघा इथे दोन संख्या सोडलेल्या आहेत, 22 आणि 23, ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे, आपलं UTS घेतलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मध्ये दोन सोडलेले आहेत, R आणि Q, आणि PON घेतलेला आहे, करेक्ट. त्यानंतर दोन सोडलेले आहेत, है ना, आणि K पासून सुरुवात केली, म्हणजे K, J आणि I असायला पाहिजे. मग J आणि I ऑप्शन मध्ये आहेत का? आहे. ऑप्शन डी जो आहे तो आपला ऑप्शन JI आहे. मग इथे J आणि I असायला पाहिजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी, ठीक आहे. सोपा प्रश्न होता. पुढे, इन विच लेटर इज द नंबर ऑफ स्किप्ड लेटर्स बिटवीन एव्हरी टू कॉन्सिक्युटिव्ह लेटर द सेम. कोणत्या लेटर सिरीज मध्ये जाणाऱ्या दोन शेजारी अक्षरामधील स्किप्ड लेटर, म्हणजे स्किप केलेले लेटर, पुढे ढकललेले लेटर, यांची संख्या सारखी आहे. आता याला थोडासा वेळ जाऊ शकतो, बट आपल्याला ते करावं लागेल. प्रत्येक जी संख्या आहेत है ना, त्यांच्यामध्ये अंतर किती आहे ते बघायचं, आणि प्रत्येकामध्ये सेम अंतर असलं पाहिजे असं विचारलंय, है ना. आता इथे हे कंपल्सरी आपल्याला गरजेचंच आहे ना, त्यावेळेस आपल्याला व्यवस्थितपणे समजेल आणि दिसेल सुद्धा. आता R दिलेला आहे, R. त्यानंतर V दिलेला आहे, V. त्यानंतर Z दिलेला आहे, Z. त्यानंतर D, H आणि L, बरोबर आहे. आता प्रत्येकामध्ये बघा बरं किती अंतर आहे. R आणि V मध्ये किती अंतर आहे, 1, 2 आणि 3 चा अंतर आहे, ठीक आहे. V आणि Z मध्ये 1, 2, 3 चा अंतर आहे, ठीक आहे. Z आणि D मध्ये 1, 2 आणि 3 चा अंतर आहे, आणि D आणि H मध्ये 1, 2, 3 चा अंतर आहे, आणि H आणि L मध्ये 1, 2, 3 चा अंतर आहे. इथे प्रत्येक अल्फाबेटमध्ये 3 चा अंतर दिसून येत आहे. पुढचा आहे RV, काय, RVZDFH. आता इथे R पासून सुरुवात करूया, R. त्यानंतर V. त्यानंतर Z. म्हणजे इथपर्यंत सेम आहे, है ना. हे तर इथपर्यंत सेम आहे, हे दोन्ही सेमच असल्यामुळे इथपर्यंत 3-3 चा अंतर आहे. बट H आणि L हे 3-3 च्या अंतराने, F आणि G इथे 3-3 च्या अंतराने येईल का? नाही, इथे अजिबातच अंतर नाही, त्यामुळे हा चुकतो आहे. HKN, ठीक आहे. H, K आणि N किती कितीचं अंतर आहे, IJ, LM इथपर्यंत 2-2 चं अंतर, बरोबर आहे. त्यानंतर NGSW, N च्या नंतर रिव्हर्स गेलेला आहे, राईट. इथे पण चुकतो, भरपूर मोठा अंतर आहे. SUXADF है ना, S. आता इथे थोडासा वेगळा कलर घेऊ आपण, बघा S है ना, हा दिसत नाहीये कलर, S आहे. त्यानंतर U आहे. त्यानंतर X आहे. त्यानंतर A आहे, है ना, आणि इथे D आणि F, ठीक आहे. इथेच कळतोय आपल्याला, इथे एक अंतर, इथे दोन अंतर आहे. सिमिलर अंतर आहे का? नाही. त्यामुळे ऑप्शन ए एक्झॅक्टली करेक्ट आहे. प्रत्येक अल्फाबेटमध्ये सिमिलर अंतर आहे, है ना. पुढचा प्रश्न बघा कसा आहे. आपला हा पॅटर्न जो आहे सेम आपण बघितलाय. जसं संख्या मोठी लहान होत जाते, है ना, त्यावेळेस काय होतो, तिथे भागाकार आलेला असतो, है ना. मग इथे क्वेश्चन मार्क दिले म्हणजे मिसिंग फिगर जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग 5, 7, 6, 0, है ना, याला जर आपण 1 ने भागले तर सेम अंक येणार आहे, है ना. 2 ने भागून बघूया, 2 दोन्ही 4, 1 उरला, 82 16, 1 उरला, 82 16 आणि 0, 2880 आला का? बरोबर आहे. 2880 ला परत 2 ने भागलं तर काय येईल, बेक बे. इथे एक आकडा आलेला, एक आहे का? इथे नाही, चुकलं, इथे 9 यायला पाहिजे, है ना. मग आपण एक काम करूया, इथे 2 च्या जागी आपण 3 ने भागून बघूया, ठीक आहे. 3 9 27, 1 उरला, बरोबर आहे. आता या ठिकाणी 9 आपलं 3 सक्क किती होतं, 18 होतं, बरोबर आहे, आणि 0 960 आलेलं आहे. म्हणजे 2 ने भागलं, 3 ने भागलं, पुढे 4 5 6 असं करायचं आपल्याला. मग या संख्येला 2 ने, याला 3 ने, याला 4 ने भागूया. 4 ने एकदा भागून बघायचंय का? बघूया, चला. 960 भागिले 4 केलं, 4 दोन्ही 8, 1 उरलं, 4 1 16, 0 240, बरोबर आहे. म्हणजे इथे 5 आणि इथे 6 ने भागायचं आहे.
मग 48 ला आपण 6 ने भागलं तर किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये 8 आहे का? आहे. ऑप्शन बी. ठीक आहे, या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे 8. पुढचा प्रश्न बघा. ELFA, GLHA, ILJA, MLNA. प्रत्येक ह्याच्यामध्ये सिमिलर काय दिसतोय तुम्हाला? एल दिसतोय है ना. मग पुढे पण सेकंड जो आहे बघा, इथे 4 करू आपण. सेकंड जो आहे तो ते एल यायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये बघा, चारही ऑप्शन्स मध्ये एल आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉमन इथे ए दिसतोय आपल्याला है ना. त्यामुळे आपण शेवटचा जो आहे तो ए घेऊया. इथे 4 ऑप्शन्स मध्ये प्रत्येकामध्ये शेवटचा ए कॉमन आहे. ठीक आहे. आता राहिली गोष्ट पहिला आणि तिसऱ्याची. पहिल्यामध्ये ई जी आय एम म्हणजेच ई जी आय आणि एम असा आलेला आहे. म्हणजे एक अंक सोडून प्रत्येकामध्ये आणि ते 2 अंक, शेवटी 2 अंक, सॉरी 3 अंक सोडलेले आहेत है ना. 3 अंक सोडलेले आहेत. पुढचा बघा, कुठला? तिसरा. एफ एच जे एन है ना. एफ एच जे आणि एन म्हणजे 3 आकडे सोडलेले आहेत शेवटी. करेक्ट आहे. शेवटी 3 आकडे सोडले आहेत. ह्याच्यामध्ये पण, पहिल्या ह्याच्यामध्ये पण आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण 3-3 आकडे सोडलेले आहेत है ना. पहिलं ई 1, इथे 1 सोडलंय, इथे 1 सोडलंय, इथे 1 सोडलंय, इथे 3 सोडलेत. प्लस ह्याच्यामध्ये पण कुठे? तिसरा, इथे 1 सोडलाय, इथे 1 सोडलाय, इथे 1 सोडलाय, इथे 3 सोडलेत. बरोबर आहे. मग त्याचनुसार पुढे जर पॅटर्न बघितला आपण तर कसं यायला पाहिजे? सेम पॅटर्न कंटिन्यू होणार. ठीक आहे. म्हणजे जसं की इथे 1 सोडलेलं आहे है ना. मग 1 1 3 है ना. त्याचप्रमाणे पुढे परत 1 पासून सुरू होणार. म्हणजेच काय? एम आहे इथे, एमचा 1 सोडून, म्हणजे एमच्या पुढे 1 सोडला एन, तर इथे यायला पाहिजे ओ. राईट. आणि इथे परत या ठिकाणी सेम त्याचप्रमाणे है ना. काय यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे पी. राईट. कारण इथे एन आलेला आहे तिसऱ्यामध्ये है ना. तिसऱ्यामध्ये परत आपल्याला एकच अंक सोडायचं, जसं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये सोडलं. पहिल्यामध्ये जसं सोडलं तसं ऍक्च्युली, कारण पॅटर्न रिपीट होत आहे, कंटिन्यू होत आहे ना. मग कंटिन्यू होत आहे म्हणजे या ठिकाणी जो पॅटर्न आहे तोच फॉलो होणार. मग पहिल्या आकड्यामध्ये 1 सोडलाय आणि तिसऱ्यामध्ये पण 1 सोडलाय. तसंच आपल्याला इथे सुद्धा नवीन याच्यामध्ये मिसिंग फिगरच्या जागी पहिला सोडून, म्हणजे एमच्या नंतर 1 सोडायचंय आणि एनच्या नंतर सुद्धा एकच सोडायचंय. एमचा 1 सोडून होतो ओ है ना. म्हणजे एन सोडून ओ आणि या ठिकाणी परत एनच्या नंतर ओ सोडून पी. ठीक आहे. म्हणजे ओ एल पी ए. राईट आन्सर काय येणार आहे आपलं? ऑप्शन 3 सी, ओ एल पी ए. पुढचा प्रश्न बघा. अल्फाबेटिकल आहे. K1 M3 5 P5 आणि T7 असं दिलेलं आहे ना. आता जर व्यवस्थित बघाल तुम्ही तर इथं 1 3 5 7 इथे काय पाहिजे? इथे 9 पाहिजे है ना. ऑप्शन ए मध्ये 9 आहे, सी मध्ये 9 आहे आणि ई मध्ये 9 आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी डी एलिमिनेट होतो आणि बी सुद्धा एलिमिनेट होऊन जातो. उरतात आपल्याकडे 3 ऑप्शन. आता पुढे बघा, के. ठीक आहे. के, एम, त्यानंतर काय? पी, त्यानंतर टी. आता व्यवस्थित बघा, 1 2 इथे 3 सोडलेले आहेत. आता 4 सोडूया आपण. 1 2 3 4 है ना. आणि काय येईल? वाय. मग वाय बरोबर आणि 9 यायला पाहिजे इथला. वाय 9 आहे का? येस. ऑप्शन ए, वाय 9. ठीक आहे. पुढे संडे, मंडे, वेनसडे, सॅटरडे, वेनसडे, मंडे, संडे. आता या ठिकाणी बघा, हे थोडस अवघड आहे समजण्यासाठी. बरोबर आहे. इथे काय होतंय बघा, एक तर पहिलं संडे आलाय, त्यानंतर मंडे, त्यानंतर ट्यूजडे जो आहे तो वगळलेला आहे, वेनसडे है ना, थर्सडे, फ्रायडे सोडले आणि सॅटरडे आलेला आहे. बरोबर. त्यानंतर परत वेनसडे, मंडे है ना. बरोबर ना. हा. वेनसडे मध्ये थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे सोडले, मंडे आणि परत संडे. म्हणजे हा उलटा गेला आता. बरोबर आहे. उलटा गेलाय म्हणजे काय झालं बघा, सॅटरडे आलं इथे है ना, परत वेनसडे, मंडे आणि संडे आलेला आहे.
बरोबर आहे. मग या पॅटर्न नुसार जर बघितलं आपण, परत रिटर्न जावं लागेल आपल्याला ना, मग परत इथे यावं लागेल है ना. आता बघा कसं झालंय, संडे, मंडे, वेनसडे, सॅटर्डे, करेक्ट. मग या सॅटर्डे पासून परत आलेलं आहे, सॅटर्डे पासून परत वेनसडे, मंडे, संडे, करेक्ट. मग इथून या संडे पासून परत आपल्याला पुढे जावं लागेल, मंडे, वेनसडे, सॅटर्डे. मग संडेच्या पुढे आपल्याला ओळखायचं, मग संडेच्या पुढे काय, मंडे. मंडे आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ZA5Y4B, ठीक आहे. त्यानंतर XC6 आणि नंतर W3D आणि त्यापुढे काय असेल, मिसिंग फिगर सांगायचं आहे ना. अल्फाबेटचा नंबर दोन्ही आहे त्याच्यामध्ये. आता ZA5 म्हणजे Z पहिला आलेला आहे, त्यानंतर Y इथे आलेला आहे, इथला Y है ना. त्यानंतर X आलेला आहे त्याच्या पुढचा, त्यानंतर W आलेला आहे त्याच्या पुढचा, आणि त्याच्या पुढे V असायला पाहिजे. एकतर V आपल्याला पहिला भेटला. ठीक आहे. त्याच्या पुढचे दोन फिगर आता घ्यायचे. आता पुढे बघा, इथे पहिला अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे. इथे अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे. मग इथे सुद्धा अल्फाबेट पाहिजे. बरोबर आहे. मग इथे A B C D केलेला आहे, इथे अल्फाबेट E पाहिजे. बरोबर. हे एक आपलं आता निघालेलं आहे. आता तिसरा बघा, राईट. तिसऱ्यामध्ये पण सेम आहे. इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे. मग इथे नंबर पाहिजे. करेक्ट. आता नंबर सिरीज कशी आलेली आहे, 5 4 6 3. समजते का. पहिलं 5 4 मायनस केलं है ना, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 3, राईट. बघा नीट बघा, इथे काय केले, 5 म्हणजे -1, ठीक आहे. -1 + 2 -3, इथे +4 पाहिजे. मग 3 + 4 केलं तरी तर 7 यायला पाहिजे. मग VE7 आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. VE7 याचं करेक्ट आन्सर येणार आहे.